मित्रांनो, शरीराने जर तुम्ही अपंग असाल, दिव्यांग असाल आणि तुम्ही गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, शासकीय प्रशिक्षण संस्था, गव्हर्नमेंट अप्रूव्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, शासन मान्य प्रशिक्षण संस्था किंवा डिझॅबिलिटी स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेंटर, दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र यापैकी कोणत्याही एका केंद्रातून किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून किराणा दुकान, हस्तकला, शिवणकाम, कम्प्युटर किंवा इत्यादी कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं असेल तर आता तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 15,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. हे कर्ज नाही, ही आर्थिक मदत असणार आहे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, की दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थपुरवठा करणारी एक नवीन योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ती योजना कोणती आहे, योजनेची संपूर्ण माहिती, कोणते दिव्यांग व्यक्ती या योजनेतून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी पात्र असतील, योजनेच्या अटी काय आहेत, कोणती कागदपत्रे सबमिट करावे लागतील, योजनेतून पैसे मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, अर्ज केल्यानंतर पैसे कधी मिळतील, ही सर्व माहिती आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या परिचयामध्ये असे व्यक्ती असतात जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सरकारकडून देण्यात येणारी ही आर्थिक मदत मिळवता येईल आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. तर योजनेचं नाव आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य योजना. योजनेचं नाव जरा मोठं आहे, परंतु सरकारचा त्यामागचा हेतू तो तितकाच मोठा आहे. प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कोर्सनुसार स्वतःचा बिझनेस, सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करण्यासाठी लागणारे टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आता सरकार मदत करणार आहे. स्थानिक पातळीवर स्मॉल बिझनेस, सर्व्हिस बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन तसंच मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे आणि यासाठी तब्बल 15,000 रुपयांची मदत मिळणार आहे. आता ही 15,000 रुपयांची मदत सरकारकडून मिळवण्यासाठी काही नियम, पात्रतेचे निकष सरकारने ठरवले आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दिव्यांग किंवा अपंग कोणत्याही प्रकारचा असो, सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू असेल. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे ही योजना फक्त त्याच दिव्यांग किंवा अपंगांना लागू असेल ज्यांनी गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट अप्रूव्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा डिझॅबिलिटी स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेंटर यापैकी एकातून कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असेल. त्यामुळे अर्थातच प्रशिक्षणाचं प्रमाणपत्रही तितकंच महत्त्वाचं. फक्त दिव्यांग आहात म्हणून ही 15,000 रुपयांची मदत मिळणार नाही. त्यासाठी प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. बाकीचे डॉक्युमेंट आपण पुढे बघणारच आहोत. अर्जदाराचं कमीत कमी वय हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. 18 वर्षाखालील व्यक्तींना या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. योजनेमधून जास्तीत जास्त आर्थिक मदत ही एका व्यक्तीला 15,000 रुपयांपर्यंतच मिळणार आहे. आणि शेवटचं म्हणजे ज्या बिझनेससाठी ही आर्थिक मदत तुम्ही घेणार आहात त्या बिझनेससाठी कोणती इक्विपमेंट लागणार आहे, कोणते टूल किट्स लागणार आहे, म्हणजे कोणती साधन सामग्री लागणार आहे, त्याची एक लिस्ट तुम्हाला सबमिट करावी लागेल. नुसती माहितीच नाही तर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स, आवश्यक कागदपत्र सुद्धा आपल्याला त्या अर्जासोबत जोडायचे आहे. सर्वात महत्त्वाचा कागद म्हणजे अर्जदार हा दिव्यांग आहे, अपंग आहे हे सादर करणारा पुरावा. तो म्हणजे आधारसोबत संलग्न म्हणजेच लिंक्ड असलेलं त्यांचं UDID कार्ड, म्हणजेच वैध वैश्विक ओळखपत्र आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र. ज्या स्किलचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं असेल त्या स्किलचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे दर्शवणारा रहिवासी दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. बिझनेससाठी जे साहित्य घ्यायचं आहे त्याची एक लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार. आणि फक्त आधारसोबत जे बँक अकाउंट लिंक्ड असेल त्या बँक अकाउंटच्या डिटेल्स आपल्याला या अर्जासोबत द्यायच्या आहेत. कागदपत्र जोडायचे आहेत. कागदपत्र म्हणजे तुमच्या पासबुकची झेरॉक्ससुद्धा चालेल. आणि विहित नमुन्यातील अर्ज. तर आता अर्ज कुठे मिळेल तर त्या अर्जाची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता. कारण तो फक्त अर्ज नाही, त्यासोबत एक घोषणापत्रसुद्धा आपल्याला जोडायचं आहे. तो पूर्ण फॉर्मॅट तुम्हाला त्या लिंकवर मिळून जाईल. आता अर्ज नेमका कसा भरायचा, अर्ज कुठे जमा करायचा, ही सगळी माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला, अर्ज अप्रूव्ह झाला, त्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा आले तर संपूर्ण गोष्ट होत नाही किंवा ही योजना पूर्ण होत नाही. यानंतर महिन्याभराच्या आत तुम्ही ज्या बिझनेससाठी हे आर्थिक सहाय्य घेतलं आहे तो व्यवसाय सुरू आहे की नाही
हे बघण्यासाठी सरकारी अधिकारी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्हिजिट करतील. जो काही व्यवसाय दिव्यांग व्यक्तीने सुरू केला असेल तो एका वर्षभराच्या काळामध्ये सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सहायता सुद्धा केली जाणार आहे. इतकंच नाही तर तुम्हाला म्हणजेच लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू केल्यानंतर दर 3 महिन्याला दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये अहवाल सुद्धा पाठवायचा आहे. वर्षातून 2 वेळा म्हणजे दर 6 महिन्याला तुमचा व्यवसाय सुरूच आहे याची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. हे सगळं कशासाठी? तर लाभार्थ्यांनी ज्या व्यवसायासाठी सरकारकडून ही आर्थिक मदत घेतली आहे, जर तो व्यवसाय सुरूच केला नाही तर त्या लाभार्थ्याकडून दिलेली रक्कम सुद्धा वसूल केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर सर्व माहिती व्यवस्थित समजून घ्या. GR मध्ये दिलेला प्रत्येक पॉईंट नीट वाचा. GR ची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.